आणि या महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार साहेबांशिवाय होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु त्यांनी राज्यसभेमध्ये यायचं, न यायचं ह्याला सल्ला देणारे ज्यांनी सल्ला दिलाय ते तरी मोठे आहेत का किंवा मी मोठा आहे का? त्याच्यामुळे हा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आपण किती मोठ्या लोकांना सल्ले देतो याचं भान काही लोकांना असलं पाहिजे. शरद पवारांनी पुन्हा कधीतरी दम संपत असेल तोपर्यंत पुन्हा निवडून येऊ किंवा राज्यसभेत जावं अशी इच्छा महाविकास आघाडीने व्यक्त केली होती पाहायला मिळते. कसं बघताय? आम्ही त्यांना निवडून आणू. मग मतांचा कुठं आमच्याकडे याचं संजय राऊत म्हणाले. त्यांना झोळी पसरावी लागणार नाही. नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेबांनी गेली 57-58 वर्ष या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग दर्शवलेला आहे. आणि या महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार साहेबांशिवाय होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु त्यांनी राज्यसभेमध्ये यायचं, न यायचं ह्याला सल्ला देणारे ज्यांनी सल्ला दिलाय ते तरी मोठे आहेत का किंवा मी मोठा आहे का? त्याच्यामुळे हा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आपण किती मोठ्या लोकांना सल्ले देतो याचं भान काही लोकांना असलं पाहिजे. पवारसाहेब सक्षम आहेत. पवारसाहेबांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. पंतप्रधान होता होता पवारसाहेब राहिलेले आहेत. अशा व्यक्तीला आपण काय करावं हे सांगणं एवढं तर मी नक्की, बाकी कोणी मोठं असू शकतं पण मी तर नक्की मोठा नाही.